यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कारंजा मार्गावरील टोल नाक्यावर अवैध टोल वसुलीच्या आरोपांवरून मोठा राजकीय वाद पेटलेला आहे। काँग्रेस आणि शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावर धडक देत टोल वसुली बंद पाडली। भांडेगाव गुलाबी परिसरात हा टोल नाका अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली। रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, तसेच कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। तरीही टोल वसुली सुरू असल्याने प्रवाशांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर हा टोल नाका बंद करा अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलकांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध केले। या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करत प्रशासनावर दबाव आणल्याचेही म्हटले। श्रेयवादाची लढाई नाही आहे। काही पालकमंत्री साहेब यांचा पाठबळ असल्यामुळे, कारण अनधिकृत आहे टोल हा वर्षभरा पहिल्यापासून लोकांना सर्व माहित होता। जेव्हापासून उभारणी चालू होती तेव्हापासून पालकमंत्र्यांनी कोणतेही लक्ष दिलं नाही। आज 2 महिने झालेले आहे। जेव्हा आम्ही हे केलं त्याच्यानंतर पालकमंत्री साहेब म्हणते आम्ही कुठेतरी बंद करू। हा श्रेयवादाचा नाही, आमचा फक्त एवढंच मागणी आहे की लवकरात लवकर बंद व्हावा। पण शेवटी पालकमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने हा टोल चालू आहे आणि आजही जे काही दडपशाही आधी केली आहे पोलिसांनी त्यांच्याच आदेशाने आम्हाला केली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता यवतमाळवरून अक्रम दिवाण यांची बातमी।